मुंबईसह राज्यभरामध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरलेला आहे। पुणे, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसात मोसमातील निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे। उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे गारठा वाढल्याचं सांगितलं जातंय। मुंबईतील तापमान चक्क 11.9 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलंय, तर नाशिकमध्ये 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। पुण्यामध्ये 7.4 तापमानाची नोंद झाली आहे। विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये 10 अंशांपेक्षा देखील कमी तापमान आहे। धुळ्यामध्ये 4.2 इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे। गेल्या 25 वर्षातील धुळ्यातलं हे निच्चांकी तापमान आहे। नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढल्यामुळे शाळकरी मुलांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। पाहूयात छोटी छोटी मुलं आणि पालक यांच्या प्रतिक्रिया। ठंडियाँ पड़ने लगी हैं, फिर अभी ठंडियों में स्कूल आना बच्चों के लिए थोड़ा प्रॉब्लम होती है हम लोगों को, तो भी अब गवर्नमेंट से रिक्वेस्ट है कि थोड़ा ठंडियों की भी छुट्टी दें हम लोग को। ठंडी में आना देखिए अब हम लोग का पूरा प्रॉब्लम होती है, कितने दूर से आना पड़ता है हम लोग को, इतने दूर से आते हैं, ठंडी होती है, स्कूल में देर होता है तो भी स्कूल का फाइन होता है, और जल्दी स्कूल निकलना पड़ता है घर से, और जल्दी निकलो तो भी ठंडी लगती है घर पे। फिर अब बताओ हम क्या करें। थंडी वाजते, मुलं उठायला जरा कंटाळा करतात, आवरायला सुद्धा फार मागं लागावं लागतं त्यांच्या, की उठा चला आवरा, ते लवकर उठत नाही आणि करत नाही, आवरत नाही, त्यांना झोपूशी जास्त वाटतं। छोटे छोटे मुलं पण उठायला जरा त्रास देत असतात आणि खूप रडत असतात, आणि रोज सोडायला यायला पण थंडीच असते ना, त्यामुळे गाडी चालवायला पण व्यवस्थित होत नाही। सकाळी सकाळी नाशिकमध्ये आता थंडीचा पारा खूप वाढलेला आहे आणि मुलं सकाळी खूप त्रास देतात उठायला, तरी पण मुलांची कमाल आहे। 6चा अलार्म वाजल्याबरोबर ते उठतात आणि घाईघाई तयारी करून शाळेमध्ये येतात।